नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खासगी बसला नांदुराजवळ लागली आग. बसमधील 30 प्रवासी सुखरूप. प्रवाशांचे वैयक्तिक सामान आणि बसच्या डिक्कीतील पार्सल जळून खाक झाले. 1 मार्च रोजी शिवसेना शहर प्रमुखांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. हल्ल्यामागे भाजप शहराध्यक्षांचा हात असल्याचा आरोप. ग्राम नवेगाव येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटानंतर घराला आग, घर जळून खाक. हातरुण लोहारा भागात जेसीबीने अवैध वाळू उपसा. जानोरी मेड नदीत अधिकारी पोचताच माफियांचा पोबारा. अकोल्यात काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा. पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षे साफसफाई नसल्याचा आरोप. आता सविस्तर बातम्या. इंदोरहून अकोला येत असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सला नांदुरा शहरात शनिवारी सकाळी भीषण आग लागली. ही घटना शनिवारी आशीर्वाद हॉटेलसमोर सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील 30 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार NL07B0694 क्रमांकाची खासगी बस इंदूरवरून अकोल्याकडे येत होती. नांदुरा शहरात पोहोचल्यानंतर बसमधून अचानक धूर निघू लागला. धोका लक्षात येताच चालकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच नांदुरा नगरपालिकेचा अग्निशमन विभाग, ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक, रुग्णवाहिका आणि नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे प्राथमिक कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास नांदुरा पोलीस करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराडे यांच्या बोलेरो गाडीची तोडफोड करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 1 मार्च रात्री घडलेल्या या घटनेमागे भाजपचे महानगर अध्यक्ष आणि परिसरातील एका कुख्यात गुंडांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राहुल कराडे यांनी केला आहे. या आरोपामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील मोठी उमरी येथील लोखंडे लेआउट परिसरात 1 मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. काही अज्ञात तरुणांनी राहुल कराडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेचे आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. पोलिसांनी या प्रकरणी हर्षल दिलीप मांडलिक, चैतन विजय खंडारे, सागर संतोष शिंगडे आणि वैभव दिनेश गोपनारायण यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी जुन्या वैमनस्यातून हा हल्ला केल्याची कबुली दिली. मात्र आज राहुल कराडे यांनी या हल्ल्यामागे भाजपचे शहराध्यक्ष जयंत मसने आणि कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूर यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी जयंत मसने यांनी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात पत्रक प्रसिद्ध केले होते. याला उत्तर म्हणून राहुल कराडे यांनीही मसने यांच्या विरोधात पत्रक काढून त्यांना प्रत्युत्तर दिले होते. या पत्रकारानंतर जयंत मसने यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती असा खळबळजनक दावा कराडे यांनी केला आहे. राहुल कराडे यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि भाजप या आरोपांना काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1 मार्च रोजी रात्री 9:15 वाजताच्या सुमारास मी माझ्या गाव येथून अकोला येथे माझ्या निवासस्थानी आलो होतो. गाडीत फोनवर बोलत असताना कुख्यात गुंड अजय ठाकूर याच्या साथीदारांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. माझ्या हत्येचा कट त्यांनी रचला होता. हा एका राजकीय नेत्याच्या सांगण्याहून माझ्या हत्येचा कट रचल्याचं काही समोर आलेलं आहे. अजय ठाकूर याच्यावर मोक्का, MPD, गोळीबार, खंडणी वसूल करणे, प्लॉट खाली करणे, जबरदस्ती प्लॉटवर ताबा करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका राजकीय पक्षाच्या
मध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. एका राजकीय नेत्याचं त्याला पाठबळ आहे व एका राजकीय नेत्याने माझ्या हत्येचं षडयंत्र रचलेल्यावर माझ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिवशी ते माझ्यावर गोळीबार करण्याकरिता आले होते, पण ईश्वराची कृपा म्हणा, संत श्री गजानन महाराजांची कृपा म्हणा, स्थानिक नागरिक तेथे जमा झाले मोठ्या संख्येने. कल्ला हल्ला झाला, नागरिक जमा झाल्यामुळे माझे प्राण वाचले नाहीत. त्या दिवशी ते माझ्यावर गोळीबार करणार होते. त्यांनी निकाल रे बंदूक चला गोली असं म्हटलं व जाताना माझ्या एका मित्राने ऐकलं की इसको 8 दिन बाद गोली मार्केट टपका देंगे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नवेगाव येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत घर जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नवेगाव येथील प्रल्हाद परशुराम डाखोरे हे कुटुंबासह मजुरीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरात तात्पुरते रहिवासी म्हणून रामकृष्ण खुडे यांचे कुटुंब राहत होते. 6 मार्चला दुपारी रामकृष्ण खुडे यांची पत्नी दळण दळण्यासाठी जवळच्या गिरणीत गेली असताना घरामध्ये अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र त्यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती नवेगावच्या पोलीस पाटील उर्मिला खुडे यांनी दिली आहे. तसेच तलाठी धनश्री भगत यांनी या घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे समजते. बाळापूर तालुक्यातील लोहारा, जानोरी मेड, काजीखेड, नागद, सागत, सोनाळा, बोरगाव, वैराडे, हातरुण आदी गावांच्या परिसरातील नदी व नाले पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू व माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोहारा, जानोरी मेळघाटा नदी पात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने दिवसाढवळ्या उत्खनन सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. महसूल विभागाला गैरप्रकार दिसत नाही का अशी विचारणा होत आहे. लोहारा नदी 3 भागात विभागलेली असून त्यापैकी केवळ पहिल्या भागाचा लिलाव झाल्याची माहिती आहे. दुसरा व तिसरा भाग लिलावाविना असतानाही पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरू आहे. दिवसाढवळ्या जेसीबीने वाळू काढली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर जानोरी मेड नदी 2 भागात आहेत. एक बुलढाणा जिल्हा तर दुसरा भाग बाळापूर तालुक्यात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या भागात लिलाव झालेला आहे. बाळापूर भागात लिलाव झालेला नाही, पण वाळू उपसा दोन्ही भागात जेसीबीने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बाळापूर महसूल विभागाचे कर्मचारी यांना काही जानोरी मेड नदीपात्रात कारवाई करण्यासाठी गेले असता वाळू माफिया वाहने घेऊन फरार झाले. वाळू माफियांना माहिती देणारा कोण अशी चर्चा आहे. सोनाळा परिसरात पूर्णा नदीकाठावर वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती मोठ्या प्रमाणात काढली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रॉयल्टी 3-4 ब्रास दाखवून प्रत्यक्षात 7-8 ब्रास माती भरली जात असल्याचा आरोप आहे. नियमानुसार 3 फुटांपेक्षा अधिक खोलीपर्यंत उत्खननास परवानगी नसताना त्यापेक्षा खोल खोदकाम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. लोहारा, निंबागाव व जानोरी मेड परिसरातून रात्रंदिवस वाळू व मातीची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. निंबाफाटा चौकातून ही वाहतूक अकोला व आसपासच्या गावांकडे होत असल्याची माहिती आहे. मागील 15 दिवसापासून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाळू माफियांना कोणाचे पाठबळ आहे असा सवाल केला जात आहे. हातरुण प्रतिनिधी मेहंदी हसन यांचा स्पेशल रिपोर्ट. महानगरपालिकेकडून शहरातील पाण्याच्या टाक्यांची दरवर्षी साफसफाई केली जाते असा दावा केला जातो. मात्र शहरातील काही भागात अनेक वर्षापासून टाक्यांची योग्य साफसफाई न झाल्यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार समोर येत आहे. नगरपालिकेकडून वर्षातून एकदा पाण्याच्या टाक्यांची साफसफाई केली गेल्यास पाण्यातील गाळ व घाण दूर होते आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळते. मात्र काही भागात ही साफसफाई अनेक वर्षापासून झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्या भागातील घरांमध्ये गढूळ व अस्वच्छ पाणी येत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करावी आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. खामगाव येथील सुटाळा बुद्रुकमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाने भावाला ठार केले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव देविदास महादेव गायकी, वय 28 वर्ष, तर आरोपी म्हणजेच त्याचा सख्खा भाऊ मंगेश महादेव गायकी, वय 25 वर्ष. दोघेही सुटाळा बुद्रुक येथील नागोबा मंदिराजवळ राहतात.
दाराच्या साध्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक भांडण सुरू झाले आणि अचानक हिंसक वळण घेतले. या वादातून मंगेशने देविदासवर हल्ला केला आणि तो जागीच ठार झाला. घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत. पोलीस स्टेशनला आज दिनांक 6/3/2026 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव इथून एक मेडिकल मेमो प्राप्त झालेला होता. त्यामध्ये मृतक देविदास गायके यांच्या पोटावरती जखमा आढळल्या आहेत आणि ते मृत अवस्थेत नातेवाईकांनी आणलेलं आहे. याबद्दलची ती माहिती होती. मिळालेल्या माहितीवरून हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली आणि जे सोबतचे नातेवाईक होते त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करून मृतकाची आई सौ ललिता महादेव गायकी यांनी जी तोंडी रिपोर्ट दिली त्यावरून मृतकाचा भाऊ मंगेश महादेव गायके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये ललिता यांनी सांगितलेलं आहे की मृतक हा आज काल दिनांक 5/3/2026 रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घरी दारू पिऊन आलेला होता आणि दारू पिऊन असल्याने मृतकाचा लहान भाऊ गुन्ह्यातील आरोपी मंगेश गायके यांचे आपसात वाद झालेत आणि या झालेल्या वादादरम्यान देविदास यांनी मंगेशला मारले आणि मंगेशला मारल्यामुळे मंगेशला राग आला आणि त्याने घरी भाजी कापण्याचा जो चाकू असतो तो घेऊन मंगेशच्या कुशीवरती आणि पोटावरती वार करून त्याला जखमी केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास. अकोल्याच्या खदान पोलीस स्टेशनला कार्यरत हेड कॉन्स्टेबल संजय कोलटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शुक्रवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. संजय कोलटकर यांना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून अश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शासकीय इतमामात सलामी देत खदान मुक्तिधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. देशभरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असून नवीन दर इंडियन ऑइल कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आले आहेत. मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. आजपासून 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 853 रुपयावरून 913 रुपयापर्यंत पोहोचली आहे. यासोबतच 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1768 रुपयांवरून 1883 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जुलै 2025 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत चढउतार होत होते. मात्र आज झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशांवर अतिरिक्त भार पडणार आहे. अकोल्यातील राजकमल चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने आणि रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धूळ मातीचा त्रास सहन करावा लागत आहे. भूमिगत योजनेसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र रस्ता खोदून झाल्यानंतर तो तातडीने दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात सर्वत्र धूळ आणि माती पसरलेली दिसत आहे. वाहन चालक आणि पादचारी यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम होत आहे. प्रशासनाने या कामाकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. चोरीच्या दुचाकीसह आरोपीला अटक करण्यात अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता. 6 मार्च रोजी गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की एक इसम धरमकाटा परिसरात चोरीची गाडी विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे. त्यानुसार कारवाई केली. आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने मोटारसायकल 7-8 महिन्यांपूर्वी पंचवटी चौकातील उड्डाण पुलाखालून चोरी केल्याचे सांगितले. चोरीची दुचाकी जप्त केली. गाडगेनगर पोलीस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी छायानगरातील अक्सा मशीद जवळ राहणारा सोहेल खान सलीम खान आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे. अमरावती येथील नवसारी राजपूत धाबा परिसरातील झोपडपट्टीमध्ये 20 वर्षापासून अनेक गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत. या ठिकाणी अंदाजे 500 कुटुंबांची वस्ती आहे. या कुटुंबांचे मानवी दृष्टिकोनातून पुनर्वसन करावे अशी मागणी जीवन संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या परिसरातील रहिवाशांकडे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच रेशन कार्ड आहेत. जीवन संघर्ष संस्थेमार्फत येथील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. या झोपडपट्टीमुळे परिसरातील काही नागरिकांना अडचणी निर्माण होत असतील तर गरीब कुटुंबांना अचानक बेघर न करता त्यांचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून योग्य ठिकाणी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाला निवेदन देण्यात आले असल्याचे संस्थेने सांगितले. शासन व महानगरपालिकेने या विषयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी बरखा विनोद बोबजे गुप्ते यांनी केली आहे. याबाबत अजय मुक्केवार आणि मनपा उपायुक्त वानखडे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संस्थेने सांगितले. नहीं बना था जब से हम वहाँ बसे हैं. जंगल था, पानी ला कितना दूर से पानी नवसारी से लाते थे, तरस तरस के पीते थे. एक राजपूत ढाबा नाम का एक राजपूत का ढाबा है, उससे चोरियाँ भी करके पानी पीते थे और सामने गुन से भी पीते थे बेटा. 4 दिन में खोलने वाला 6 दिन में खोलते थे पानी. लेकिन जरूर उसने हमको साथी दिया. उसका नाम है राजपूत ढाबा. हम उन्हीं का यहाँ जाते थे. इनका एक कॉलोनी नहीं बना था, इधर मंगलकारी नहीं बना था, न कोई सज्जुक नहीं बना था. उस जगह पे बेटा हम रहते जंगल पे. जानवर आते थे वहाँ, गधा का जैसा, भैंस का जैसा जानवर, उनका साथ में हमारा सलूका हुआ है. हम वहीं रहते थे. वो भी लोग हम गरीब इंसान कैसे भी करते थे. बस इतना ही बात है बेटा. अब हटाने का सोचता है तो मार डालो तो पूरेगा, नहीं तो फिर हमको थोड़ा बहुत जगह दो. मेरे लड़का का शादी हो गया, 3 बच्चा हो गया मेरे लड़का का. यहीं आज यहीं से पेट भर रहे हैं. बस ये बोल दिया बेटा, हमारे पीछे कोई नहीं. आप आज
देखा मैं मैडम यहाँ पे वहाँ के परिसर के लोग बोलना चाहते हैं कि अवैध धंधे करते हैं, मगर यहाँ पे कोई अवैध धंधे नहीं। ये लोग पन्नी चुनने का काम करते हैं, लोहा लोखंड चुनने का काम करते हैं, और ये लोग संतरे का काम करते हैं, उसी से इन लोग पेट भरते हैं। अकोला शहराजवळ असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात 2 हरणांमध्ये जोरदार झुंज झाली. जंगलात अशा प्रकारच्या घटना क्वचितच पाहायला मिळतात. अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या 2 हरणांच्या लढतीचा थरार प्रत्यक्ष अनुभवला. जिल्ह्यातील महान धरणाच्या सभोवताली काटेपूर्णा अभयारण्य आहे. अभयारण्यात वाघ, बिबट्या, नीलगाय, हरण, रानम्हशी, रानडुक्कर, काळवीट आणि अनेक वन्यजीवांचा रहिवास आहे. तसेच येथे माकडे, मोर आणि विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर असतो. सध्या काटेपूर्णा अभयारण्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून त्यांच्यासाठी जंगल सफारीची व्यवस्था करण्यात आली आहे. आज अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना 2 हरणांची वर्चस्वासाठी झालेली जोरदार धडक पाहायला मिळाली. हरिण तसे स्वभावतः शांत मानले जातात, परंतु दोन्ही नर आपल्या लांब आणि अनकुचीदार शिंगांनी एकमेकांवर जोरदार प्रहार करत होते. दोघेही हार मानण्यास तयार नव्हते. बऱ्याच वेळ ही झुंज सुरू राहिली आणि अखेर थकल्यामुळे एका हरणाने तिथून पळ काढला. ही लढत पाहणाऱ्या एका पर्यटकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. खासगी बसला नांदुराजवळ लागली आग. बसमधील 30 प्रवासी सुखरूप. प्रवाशांचे वैयक्तिक सामान आणि बसच्या डिक्कीतील पार्सल जळून खाक झाले. 1 मार्च रोजी शिवसेना शहर प्रमुखांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. हल्ल्यामागे भाजप शहराध्यक्षांचा हात असल्याचा आरोप. ग्राम नवेगाव येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटानंतर घराला आग, घर जळून खाक. हातरुण लोहारा भागात जेसीबीने अवैध वाळू उपसा. जानोरी मेड नदीत अधिकारी पोहोचताच माफियांचा पोबारा. अकोल्यात काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा. पाण्याच्या टाक्यांची अनेक वर्षे साफसफाई नसल्याचा आरोप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.